येरमाळा गावात जागेच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्याच चुलत भावावर कत्तीने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना आज सकाळी घडली। या हल्ल्यात सूर्यकांत उर्फ सोन्या शिवाजी पेजगुडे वय 29 हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सूर्यकांत पेजगुडे आणि त्यांचा चुलत भाऊ अक्षय बाळू पेजगुडे वय 19 यांच्यात आज सकाळी 7:30 ते 8च्या सुमारास जागेच्या कारणावरून बाचाबाची झाली। हा वाद इतका विकोपाला गेला की अक्षयने रागाच्या भरात सूर्यकांत यांच्यावर कत्तीने हल्ला चढवला। अक्षयने सूर्यकांत यांच्या डोक्यावर आणि खांद्यावर कत्तीने गंभीर वार केले, ज्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। घटनेची माहिती मिळताच येरमाळ्याचे माजी सरपंच तानाजी सवने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। सवने यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला। त्यांनी तातडीने जखमी सूर्यकांत यांना उपचारासाठी हलवण्याची व्यवस्था केली। जखमी सूर्यकांत यांना सर्वप्रथम येरमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने 108 रुग्णवाहिकेने त्यांना तातडीने धाराशिव येथे हलवण्यात आले। तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना बार्शी येथील पडवळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। सूर्यकांत पेजगुडे यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती त्यांच्या जवळच्याकडून मिळाली। त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे येरमाळा परिसरात खळबळ उडाली असून येरमाळा पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद झाली नव्हती।